गुड मॉर्निंग सर्वांना. तर हा व्हिडिओ मी आत्ता 9 वाजता शूट करते. तुमच्यापर्यंत केव्हा येईल मला माहीत नाही. तर डब्बू झोपी लावला आहे आणि शंभू इथे खुर्ची घेऊन माझ्यासोबत उभा आहे. तर चला आज आपण नवीन एक व्हिडिओ बनवू. आज आपण बनवणार आहोत गवारीची भाजी, जी की मी थोड्या शेंगा निवडल्या आहेत आणि इकडे अजून निवडायच्या बाकी आहे. आणि त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. खोबरं लागणार आहे. खोबरं मी थोडंच घेतलं आहे कारण की भाजी पण थोडीच बनवायची आहे. आणि लसूण घेतला आहे थोडासा, इतकंसा कांदा आबडधुबड कापून घेतला आहे. आणि शेंगदाणे घेतले आहेत आणि जिरं घेतलं आहे. सगळं छान मी सेट केलं होतं. शंभूने सगळं असं मिक्स करून ठेवलं सर्व काही. तर ठीक आहे, लहान मुलं असंच करणार, तर मला थोडंसं समजून घ्या. इथे मी डब्बूला प्लेन ओट्स बनवून घेतले. प्लेन ओट्ससाठी मी प्लेन ओट्स जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि थोडंसं भाजून घेतलं. त्यामध्ये पाणी टाकलं, नीट शिजवून घेतलं आहे आणि थोडंसं वरून तूप घातलं आहे. तर अशा पद्धतीने हे ओट्स बनवले आहे मी, कारण की हा 9+ मंथ डब्बूचे कंप्लीट झाले आहेत. त्यामुळे मी थोडंसं त्याला सॉलिड फॉर्ममध्येच देते. तर अशा पद्धतीने मी मसाला बारीक करून घेतला आहे. पाणी काही टाकलेलं नाही, असं जाडसरच बारीक करायचं. आपल्याला भाजी पण थोडीच बनवायची, त्यासाठी मसाला पण मी थोडासाच घेतला आहे बारीक करायला. अजून आपल्या इकडं शेवग्याच्या शेंगा निवडायच्या बाकी आहे. तर बघा, इथे मी एवढ्या शेंगा निवडून घेतल्या आहे. मी जास्त नाही घेतल्या आहे, मला फक्त माझ्यापुरती भाजी बनवायची आहे आणि मी शंभूला दुसरं काहीतरी बनवणार आहे. इतक्या शेंगा बाकी आहे, अजून याची एक भाजी होईल. इथे मी शेंगा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यात थोडं पाणी टाकून ठेवलं आहे. कढईमध्ये मी इतकं तेल टाकून घेतलं आहे. तेल काय मी जास्त यूज नाही करत, कारण की तेल शरीराला चांगलं पण नाही. मी तिथे डब्बूला झोपी लावलं आहे आणि शंभू तिथं जाऊन सारखं त्याला म्हणतो, कशाला झोपला उठ, कशाला झोपला उठ. ते बघा, उठवून देतोय आणि मला माझे कामं उरकायची पडली आहे. तेल चांगलं गरम झालं आहे. यात मी आता शेंगा टाकून घेते. त्यात मी आता हळद टाकून घेते, मीठ टाकून घेते. हे बघा, इथं मी हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे. शेंगा चांगल्या तळून झाले, असा छान वास सुटला आहे त्यांचा. तर लगेच मी यामध्ये थोडी मिरची आणि काहीतरी थोडासा मसाला घातला आहे, जेणेकरून थोडंसं मिरची आणि मसाल्याची चव लागावी. आता हा मसाला, मिरची आणि थोडेसे शेवग्याचे आपलं गवारीच्या शेंगा एकजीव होऊन देऊ आणि मग तो मसाला आपण टाकू, की ज्यात आपण पाणी टाकलेलं नाही. कोरडा मसाला वाटला आहे असा जाडसर. हे बघा, मी तो मसाला टाकून घेतला. आता गॅस कमी करते. आणि हे मसाल्याचं वाटलेलं पाणी. मी यात थोडंसं अजून पाणी टाकणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी घाला. मला थोडीशी असं पातळ पण नाही, कोरडी पण नाही, अशी लपथप भाजी बनवायची आहे. ही भाजी होऊ देते मी.
आणि बघा मी इथे भाजी पण बनवते आणि लेकराला झोपी पण लावते. ते मसाल्याच्या वासाने घरात फोडणी दिली की इथे असं व्हेंटिलेशन असं प्रॉपर नाही, तर लगेच तो उठतो. तर मला लगेच ते सोडून इथे यावं लागतं. आणि बघा एक तिकडे खेळतोय, तोच खरं याला उठवतो. आणि असं म्हणतात ना की शांत मन नाही माझं एक गोष्ट करायची की आता त्यावरच फोकस करू. मी आता भाजी करायची तर भाजीच दाखवू, आपण छान दाखवू, प्रॉपर पद्धतीनं दाखवू, असं अजिबात नाही. कारण की मला ॲट ए टाईम खूप सारी कामं हँडल करावी लागतात. तर बघा आता इथे भाजी चांगली उकळती आहे. तर बघा भाजीला किती छान कलर म्हणतात ना, असं त्याला किती असं छान पातळ पण नाही आणि कोरडी पण नाही, अजून शिजल्यावर तर ती खूप छान दिसेल. तर आजचा माझा सुविचार असा आहे की वेळेला दिलेली साथ आणि वेळेला सोडलेला हात. म्हणजे की ज्याने वेळेला तुम्हाला हात दिला आणि वेळेनुसारच ज्यांनी तुमचा हात सोडला, अशा व्यक्तींना तुम्ही कधीच विसरू नका. तसं माणसांनी रेषेच्या जास्त पलीकडं पण नाही वागलं पाहिजे आणि रेषेच्या अलीकडं पण नाही वागलं पाहिजे. म्हणजे की रेषेच्या पलीकडं वागलं की त्याला काही किंमत राहत नाही आणि रेषेच्या अलीकडं वागलं तर त्याला काहीच अर्थ नाही. आणि जसंच तसं वागलं पाहिजे. असं नाही की म्हणतात की हो, असं नाही म्हणतात की खूपच चांगलं वागा, कोणी आपलं वाईट करू त्यांच्यासोबत वाईट करू नका. हां, ते योग्य आहे. ज्याने आपल्यासोबत वाईट केले त्यांच्यासोबत आपण वाईट करणं हे एकदम चुकीचं आहे. म्हणजे की गाढवाने आपल्याला लात मारली की आपण गाढवाला लात मारायची का? नाही, त्याला कोणी म्हणाल तो गाढव आहे. तसंच माणसांचं असतं, तो वाईट वागला आपण वाईट वागायचं नाही. तर बघा इथे आपली भाजी उकळते आहे, शिजते आहे. आता मला यानंतर भांडी घासायची, मुलांना आंघोळ घालायची. बघा पसारा, एक काम करायचं पण किती भांडे निघतात. पोळ्या मी सकाळीच करून घेते, कारण की पोळ्यांना टाईम लागतो. टाईम म्हणजे लागत नाही इतकं टाईम, पण मग एक काम उरकून गेलं की बरं असतं. मग इथे बघा हा कसं बघतोय माझ्याकडं टुकर टुकर. त्याला असं झालं आहे आई कधी मला झोळीतून काढेल, आणि त्याला पण असं झालं आहे कधी डब्बू उठल आणि कधी आम्ही दोघं उचापती कुटाने चालू करू. बघा इकडे पसारा बघा. आता ही सर्व मुलं झोपली की मला सर्व आवरायचं. म्हणजे दिवसभर कामच चालतात, त्यातल्या त्यात मी वेळ काढून शूट करते. बघा किती छान टेक्स्चर आलं आहे त्याला भाजीला, एकदम असं पातळ पण नाही कोरडी पण नाही. आणि ह्या हायब्रिड शेंगाई लवकर शिजतात. तर चला मी आता गॅस बंद करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मला तुमच्या सबस्क्राईबची खूप गरज आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.